लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। चाहे कितना अच्छा हो बेटा उसे सिर पे बिठाना ना चाहिए। किती चांगला मुलगा असला तरी त्याला डोक्यावर घेऊन फिरायचं नाही। डोक्यावर घेऊन फिरायचं नाही म्हणजे तुमचा मुलगा कितीही चांगला असला तरी त्याचा अति लाड करायचा नाही। अति पुत्र स्नेह कामाचा नसतो। सांगितलं तुमची मुलगी किती चांगली आहे, चाहे कितनी अच्छी हो बेटी उसे घर घर घुमाना ना चाहिए। चांगली मुलगी आहे म्हणून प्रत्येक घरी तिला फिरवायचं असतं का? नाही मला फिरवायचं नसतं। म्हणून सांगितलं जिस घर पर आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए। आपल्याला बोलवलं नाही ना म्हणले आपण जायचं नाही तिथे, पण शेवट सतीला पटलं नाही महाराज। ती सती भगवान शंकराला सांगू लागली हो आपल्या घरच्या मित्रमैत्रिणीच्या घरी जायला, स्वजनाच्या घरी जायला मानापणाची इच्छा करायची नसते। त्यातली त्यात म्हणले मुलीने बापाच्या घरी जाण्याकरता कधीच आमंत्रणाची वाट बघायची नाही। भगवान शंकराला कळालं आता हे गिराईक काय आपल्याला आपलं ऐकत नाही। शेवट शास्त्राने हट्ट सांगितलेत ना, राज हट्ट, बाल हट्ट, स्त्री हट्ट। आता राजाने केलेला हट्ट तो पुरवावाच लागतो, बालकाने केलेला हट्ट पुरवावाच लागतो, तसा स्त्रीने केलेला हट्ट पुरवावाच लागतो। स्त्री हट्ट हा सगळ्यात मोठा हट्ट आहे आणि स्त्रीने जर एखादा हट्ट केला तर तो पुरवावा लागतो। मग सांगितलं शंकर भगवंता पुढे सती मातेने हट्ट केला मला जायचंय। शंकराने सांगितलं जा, पण पुढे जे काही होईल त्याला जबाबदार तू असतील असं सांगितलं शंकराने। आणि मग महाराज सती माता आपला सगळा पसारा घेऊन दक्ष यज्ञामध्ये निघाली। जात असताना भगवान शंकराने आपल्या गणांना सांगितलं की मग तुम्ही पण हिच्या सोबत। आणि सगळे गण भगवान शंकराच्या आज्ञेनुसार सती मातेसोबत गेले। आणि इकडे जेव्हा दक्ष यज्ञामध्ये सती आली त्यावेळेस तिच्या बहिणी तिच्याकडे बघत नव्हत्या। तिथे दक्ष यज्ञामध्येच आल्याबरोबर सगळ्यात आपुलकीने आणि प्रेमाने जर कोण बोलला असेल तर ती सतीची आई होती महाराज। प्रसूती बोलू लागली अगं भोरी कशाला आलीस तू इथे? तुझ्या पतीच्या अपमानाकरता हा यज्ञ आयोजन केलाय आणि तू इथे आलीस हे योग्य नाही, चुकीचं नाही, तुला इथे मान सन्मान मिळणार नाही असं म्हटल्याबरोबर महाराज सतीने सांगितलं आई जाऊ दे, लक्ष नसेल, बाबा विसरले असतील असं म्हणून सती यज्ञ मंडपात दक्षाकडे गेली, पण दक्षाने सुद्धा तिच्याकडे बघितलं नाही। तुलसीदासजी महाराज म्हणतात पिता भवन जब गाई त्रास गौन सन्मानी मानपण दिला नाही महाराज। सतीला त्याचंही आश्चर्य वाटलं नाही, पण यज्ञ मंडपात जेव्हा सती मातेने बघितलं त्यावेळेस सती मातेने बारकाईने बघितलं छोट्या छोट्या देवतांना सुद्धा एक विशिष्ट स्थान आहे आणि माझा पती देवादिदेव महादेव असून त्याला स्थान नाही, त्याला या यज्ञात भाग नाही। मग मात्र महाराज सती चिडली आणि खरी पतिव्रता सगळं सहन करेल महाराज। खरी पतिव्रता स्त्री सगळं सहन करते, पण आपल्या पतीचा अपमान अवमान कधी सहन करत नसते। आणि मग महाराज सती दक्षाची निर्भत्सना करू लागली, बोलू लागली दक्षला अरे दक्षा तू माझा बाप आहे आणि मला हे सगळं माहित असताना सुद्धा, माझ्या पतीने वारंवार सांगत असताना सुद्धा मी तुझ्या या यज्ञात आले। तुझ्या माझ्या पतीचं म्हणजे भगवान शंकराची ज्याची तू अपमान करतोस, ज्याची निर्भत्सना, ज्याला तू मान देत नाहीस यज्ञामध्ये, लक्षात ठेव त्या भगवान परमात्म्याचं सांबर्थ सांगते यद्वक्षरम नाम गिरेरितम गुणाम सकृत प्रसंगाम दगमा शुहंति तत्। सांगितलं भगवान नुसतं शिव नाव जर तू घेतलंस तर जीवाचं कल्याण होणार आहे, महादेव नाव जर घेतलंस तर जीवाचं कल्याण होणार आहे। आणि तू माझ्या या पतीला एका छोट्या कारणावरून या यज्ञ मंडपात जागा दिली नाहीस, नवे नवे तू हा यज्ञ माझ्या पतीच्या अपमानाकरता केलास। बोलू लागली महाराज
नुसती दक्षाला नाही बोलत आहे, तर यज्ञ मंडपात असणाऱ्या सबंध सभासदांना बोलते, देवादिकांना बोलते, ब्राह्मणांना बोलते. ब्राह्मणांना सांगते, तुम्ही तरी ज्ञाते आहात, तुम्ही हा यज्ञ करताय, पण माझ्या पतीला अग्रभाग न देता हा यज्ञ जर तुम्ही कराल तर हा यज्ञ सुद्धा फलद्रूप होणार नाही. माझ्या पतीने मला वारंवार सांगितलं होतं की तू या यज्ञ मंडपात जाऊ नकोस, तुझा अपमान होईल. माझा अपमान मी सहन केला, पण माझ्या पतीचा अपमान मला सहन झाला नाही, आणि आता मी परत माझ्या पतीकडे जाणार नाही. असं सांगितल्याच्या नंतर महाराज सती मातेने आपल्या शरीराचा योगाग्नीने त्या यज्ञामध्ये यज्ञकुंडामध्ये शरीरदाह केलं, आणि सती मातेने योगाग्नीने आपलं शरीर भस्मसात केलं. हे कळाल्याबरोबर शौनकादिक ऋषीने विचारलं, म्हणले महाराज सूत महर्षी असं नेमकं काय कारण, एवढ्या छोट्याशा कारणावरून सती मातेने शरीराचं आपलं यज्ञामध्ये समर्पित केलं? असं म्हणल्याबरोबर सुतजी महाराज म्हणतात, याला थोडं पूर्वमिश्रित कारण आहे. एक वेळेस भगवान शंकराची पत्नी म्हणजे सती वनवासामध्ये असणारे प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीसाठी व्याकुळ होत आहेत हे बघून भगवान प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं, आणि सती मातेने ठरवलं सुद्धा, शुद्ध ब्रह्म आहे, शबल ब्रह्म आहे, आणि पत्नीसाठी झाडाला कोटळतं. सती मातेनं प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता रामाच्या पत्नीचं म्हणजे सीता मातेचं रूप धारण केलं आणि एका वृक्षाखाली बसले. प्रभू रामचंद्राने एका मिनिटात ओळखलं, माझे आराध्य भगवान शंकर याची पत्नी सती सीता मातेचं रूप धारण केलंय, आणि विचारलं, आई तू इथे का आलीस? आपलं स्वस्वरूप ओळखल्याच्या नंतर सतीचा सुद्धा भ्रमदूर झाला, आणि परत कैलासावर आल्याच्या नंतर भगवान शंकराला कळालं की आपलं आराध्य प्रभू रामचंद्र म्हणजे सीता मातेचं स्वरूप सतीने घेतलं होतं, आणि प्रभू रामचंद्र जर माझा आराध्य आहे तर आता सतीने ज्या माझ्या मातेचं स्वरूप घेतलंय सीतेचं, आता तिला माझ्या डाव्या बाजूला बसण्याचा अधिकार नाही. भगवान शंकराने सतीचा त्याग केला. तिचा त्याग केला म्हणजे संपूर्ण त्याग केला नाही, तिला फक्त बोलायचे, पण पत्नीचा दर्जा देत नव्हते, का आईचा दर्जा देऊन बोलत होती. आणि मग सतीने, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं कारण आहे, विशेषत्वाने सतीने सुद्धा आपल्या भगवान शंकराने पतीने त्याग केला हे समजून या यज्ञ मंडपात आपल्या शरीराचं भस्म, आपलं शरीर भस्म केलं, आणि इकडे भगवान शंकराला सांगितलं, बाबा सती मातेने यज्ञ दक्ष यज्ञामध्ये आपल्या शरीराची आहुती दिली. असं म्हणल्याबरोबर भगवान शंकराला क्रोध आला. भगवान शंकराने एक जटा उपटली, आणि त्या जटा आपटल्याबरोबर त्या जटेमधून एक काळा पुरुष उत्पन्न झाला. तो दुसरं तिसरं कोणी नसून त्या जटेतून 11 विक्राळ एक पुरुष उत्पन्न झाला. त्या भगवंताचं नाव आहे बोलिये वीरभद्र भगवान. आणि दुसरी जटा आपटल्याबरोबर त्याच्यातून एक दिव्य देहधारी जगदंबा प्रकट झाली. त्या जगदंबेचं नाव आहे कालिका देवी. त्या कालिका मातेचं सुद्धा त्या जटेतून उत्पन्न झाल्याने वीरभद्राने कालिका देवीने भगवान शंकराला हात जोडून नमस्कार केले. भगवान शंकराने वीरभद्राला दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आज्ञा दिली. दक्ष यज्ञ विध्वंस करण्याकरता वीरभद्र त्या यज्ञशाळे वाजपेयी यज्ञाच्या ठिकाणी हरिद्वारला येऊन पोहोचले. वीरभद्राला दक्षाचा राग आला महाराज, आणि एका शस्त्राच्या प्रहाराने वीरभद्राने दक्षाचं मुंडकं उडवलं, त्या यज्ञामध्ये पाडलं. चालू असणारा यज्ञ खंडित झाला. मणिमान नावाच्या गणाने भृगु ऋषीला बांधलं, चंडीशाने पुष ऋषीला डांबलं, नंदिकेश्वराने भगदेवाला कैद केलं महाराज. भृगु ऋषीच्या दाढी मिशा उपटल्या, भगदेवाचे डोळे काढले, पुषाचे दात, आणि दक्षाचं शिर उडवलं. प्रत्येक जण आता दक्ष यज्ञाचा विध्वंस झाला, आणि विध्वंस झाल्याच्या नंतर
आता हा यज्ञ सुरू केलेला पूर्ण व्हायला पाहिजे. ब्रह्मदेवाने विष्णूने विचार केला आता हा यज्ञ तेव्हाच पूर्ण होऊ शकतो ज्यावेळेस आपण भगवान शंकराची अनुमती आज्ञा घेऊ. सर्व देव देवता मिळून भगवान शंकराकडे गेले, हात जोडून भगवान शंकराला विनंती करू लागले की भगवान तुम्ही फार दीनदयाळू आहात, फार कृपावत्सल आहात, कृपाघन आहात, करुणा निदान आहात. आम्ही आपल्याला विनंती करतो हा जो यज्ञ आहे हा पूर्ण करायला पाहिजे. तुमची कृपा असेल तर हा यज्ञ पूर्ण होईल. आणि यज्ञ पूर्ण होण्याकरता जो यज्ञाचा मुख्य यजमान आहे दक्ष, त्याचं जिवंत होणं फार गरजेचं आहे. आणि भगवान शंकर तर मी तुम्हाला सांगितलं ना, भागवतात सांगतात क्षणे रुष्ट्वा क्षणे तुष्ट्वा रुष्ट्वा तुष्ट्वा क्षणे क्षणे. भगवान शंकर एका क्षणात क्रोधायमान होतात तर एका क्षणामध्ये प्रसन्न सुद्धा होतात. आणि असं आगळं वेगळं दैवत असणारं भगवान शंकरजी त्या ब्रह्मदेवाच्या आणि विष्णूजींच्या विनंतीला मान देऊन सांगितलं जो कोणी पहिला पशु प्राणी मिळेल त्याचं मुंडक शिरच्छेद करून आणा ते दक्षाला बसवा. सगळ्यात पहिले बकरीचं पुत्र अजापुत्र म्हणजे बोकड आल्याबरोबर त्याचं मुंडक छाटल्या गेलं. त्या बोकडाचं मुंडक दक्षाला बसवलं आणि बसवल्याबरोबर महाराज मग आता शेवट ते बकऱ्याचं मुंडक होतं. बसवल्याबरोबर ते त्याला काय बोलता येत होतं का काय होतं ते आपलं बकऱ्याच्या आवाजामध्ये बोलू लागलं. मग भगवान शंकर हसू लागले, महाराज हसू लागले. भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच वेळेस त्या दक्षाला आशीर्वाद दिला जो कोणी माझं दर्शन घेते वेळेस असा आवाज करेल. म्हणून मंदिरात गेल्याच्या नंतर टाळी वाजवतात 5 वेळेस आणि असं करतात की नाही. असं केले की भगवान शंकर हसतात, खुश होतात आणि मग वरदान देतात. असं करत जा. काही माणसं म्हणतात महाराज तसं ते असं आवाज काढणं बरोबर वाटत नाही. दर्शनाला 4-2 माणसं सोबत आले असते. अरे तू माणसाच्या दर्शनाला का देवाच्या दर्शनाला? एक माणूस म्हणला महाराज पहिले करीत होतो म्हणला तसं मी, पण आता लग्न झाल्यापासून तसं करत नाही. बायको म्हणली तसं काय बोकडावून निवडत. अरे देवाच्या दर्शनाकरता भगवान प्रसन्न व्हावा याच्या करता करतो ना, भगवंतासाठी करणं. भगवान शंकर प्रसन्न होतात आणि मग तो भगवान शंकराने अशा प्रकारे दक्षाने सुद्धा भगवान शंकराची स्तुती केली आणि तो यज्ञ भगवान शंकराने पूर्ण करून घेतला. आणि यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर ज्या भगवान परमात्म्याला ज्या नंदीने गणांनी ज्या ऋषींना शिक्षा केली होती त्यांना सुद्धा भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद देऊन पुढे याच ठिकाणी सतीखंड समाप्त होऊन पार्वती खंडाला सुरुवात होतो. 1-2 मिनिटं भजन करू आणि
सोन्याचा 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 नमः